नमस्कार. टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय करता आणि शहरात काय करता, तुम्हाला सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. आज मी धाराशिव जिल्ह्यातल्या कोंड या गावामध्ये कोंड आणि इकडे तावरस खेड्याच्या शिवमध्ये आता इथं पोहोचलेलो आहे. मी हे शिव आहेत आणि या शिववरच जे आहे ती एक बस जी आहे ती रस्त्याच्या खाली गेलेली आहे. रस्ता खराब असल्यामुळे जे आहे ती बस खाली जाऊन त्याचे टायर जे आहे ते महागडले, दोन्ही पण टायर तुटलेले आहेत त्या बसचे आणि एक पाटा देखील, दोन पाटा देखील तुटलेले आहेत बसचे आणि रोडच्या खाली गेलेली आहे गाडी. तर कुणाला काय झालेलं नाहीये. तर आपल्यासोबत नागरिक आहेत, आपण नागरिकाशी जाणून घेणार आहेत नेमकं हे जे रोड जे आहे या रोडमुळे आज दुसरी वेळेस आहे हे. एका महिन्यामध्ये 2 वेळेस जी आहे ती रस्त्याच्या खाली बस गेलेली आहे आणि रस्त्याच्या खाली बस जाण्यामुळे जे आहे ती प्रवाशांना काही झालेलं नाहीये. तर आज आपल्यासोबत गावकरी आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे. काय नाव तुमचं? अनिकेत तानाजी गायकवाड. काय सांगताल, ही बस जी आहे ती 2 वेळेस तुमच्या गावात एक वेळेस गेली होती वाटतंय आणि आता ही जी आहे ती दुसरी वेळेस आहे. कशामुळे? रस्त्याच्या प्रॉब्लेम मुळे आणि ते गाड्या नीट सोडत नाही ना औषध डेपो मधून, त्याच्यामुळे ही झालेली आहे घटना. हा, तर हे आता किती घटना आहे? ही दुसरी घटना आहे. कुणाला लागले का काय? नाही कोणाला काय लागलं नाही. काय नाव तुमचं? या इकडे पुढे बोलताय का? इस्माईल इब्राहिम सिंध. काय सांगता, आता बस खाली गेली तुमची आपल्या तुमच्या गावामध्ये आणि दुसरी वेळेस आहे बस खाली जायची, काय सांग? ह्याचं कारण फक्त ही रस्ता जी आहे ती कोंड पासून जवळपास मुरुड पर्यंत पूर्ण रस्त्याला गुडघे इतकाले खड्डे आहेत आणि रस्त्याचं जरी काम झालं तर फक्त ती पावडर लावल्यासारखं रस्ता भरून घेतात बस. ह्याच्या पलीकड काय नाही. जसा आहे तसा महिन्याभरात रस्ता माग तसं पुढं होतंय. आणि ही दुसरी घटना आहे. मागच्या वेळेस ही लोकांनी काय झालं नाही ती एक वरल्याची कृपा आहे आणि ह्या वेळेस कोणाला काय झालं नाही ही एक चांगली गोष्ट आहे. परंतु त्यांच्या जीवाला किती तकलीफ आहे. जर कोणाला काय झालं असतं, कोणाला काय लागलं असतं तर त्यांनी काय करायचं होतं महामंडळ चालकांनी. आणि ही औसाडी पूजा जी गाड्या आहेत ही पूर्णपणे गाड्या बिघडलेल्या गाड्या आहेत. व्यवस्थित गाड्या सोडित नाहीत, काय नाही. त्या गाड्यावरचे ब्रेक व्यवस्थित नाहीत, स्टेअरिंग रॉड व्यवस्थित नाहीत. आता ही ब्रेक स्टेअरिंग रॉड व्यवस्थित असता तर गाडी खड्ड्यामध्ये गेली नसती. आणि मेन कारण म्हणजे हे रस्ता. ती म्हणतात पाटा तुटला म्हणून गाडी खाली गेली. पाटा तुटला ह्याची जिम्मेदारी ह्या पाट्याचं लक्ष कोणी घ्यायचं? आम्ही घ्यायचं का? औषधी पोवाल्यानेच घ्यावं लागेल ना. पाटा वाटामुळेच तुटला ना. हा पाटा असा थोडी सपई रस्त्यावर तुटणार आहे का? नाही, हा रस्त्यामुळेच पाटा तुटला. गुडघे इतकाले खड्डे आहेत या रस्त्यावर. नव्या गाड्याचे पाटे तुटते, ही तर जुन्या गाड्या आहेत. त्यामुळं हे हानी व्हायला लागल्या प्रत्येक वेळेस ह्या रस्त्याला. बघा, हे जे आहे ती कोंडून जाणार इकडे मुरुडकडे रस्ता आहे आणि आपण जे आहे ती इथं शिववर पोहोचलेलो होतो आणि इथं आताच 10-15 मिनिटापूर्वीच जी आहे ती बस खाली गेलेली आहे. आणि दुसरी घटना, एका महिन्यामध्ये 2 घटना घडलेल्या आहेत. परंतु जे प्रवासी जे राहतात त्यांना काही झालेलं नाही. प्रवाशाला पहिल्या पण घटना झाली होती त्यावेळेस पण कुणाला काय लागलेलं नाही आणि ह्यावेळेस पण कुणाला काय लागलेलं नाही. परंतु औषधी पूजा जी बस आहेत ते बस जे आहेत ती खराब येतात बस. आणि हे जे रोड जे आहे रोड पण जे आहे ते भरपूर खराब असल्यामुळे जे आहे ते बस असंच घटना घडतात. ही दुसरी घटना आहे. मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवलेला, कसा वाटला विषय नक्कीच कळणार नाही. काही वेगळे विषय खाली मास्टर नंबर दिलेला आहे, तुम्हाला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन खड्डू ओबळे सोबत मी अल्ताफ हुकमत मुलानी, कोंड, तालुका जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. पाटा म्हणलाय आम्ही उत्सुक काय एक गाडी चांगली घेत नव्हती. सरपंच